गुड इव्हनिंग फ्रेंड्स, मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. आज वर्षा नाही आहे, ती कामासाठी बाहेर गेली आहे. तर म्हटलं चला मी तुमच्यासाठी एक छोटासा ब्लॉग घेऊन येतो. ह्याचं कारण असं आहे की आता ना एक्झाम्स संपलेले आहेत किंवा काही काही लोकांचे एक्झाम संपणार आहेत आणि एक्झाम संपल्यानंतर आपल्याला जर काही पाहिजे असतं तर एक छोटंसं काय होईना पण एक वेकेशन पाहिजे असतं. मग अशा वेळेला आपण ना मोस्ट ऑफ द टाईम म्हणतो की इतर हिल स्टेशन्सवर जाऊया किंवा एखादं बीच साईड रिसॉर्ट बघूया. आम्ही जे आहे ना आमचं ऑलरेडी रिसॉर्ट बुक केलेलं आहे, त्याच्यासाठी एक सेपरेट ब्लॉग येईलच. पण यावेळेला आम्ही आमची जर्नी थोडीशी वेगळी केलेली आहे. यावेळेला आम्ही M2M फेरीज यूज करणार आहोत आणि मी असा विचार केला की M2M फेरीजबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन मी माझ्याकडनं तुम्हाला देऊ शकतो. तर त्यासंबंधी हा ब्लॉग आहे. तर मग चला आता आपण M2Mच्या फेरीजची बुकिंग आहे त्याची प्रोसिजर्स काय आहे ते समजून घेऊया. जर तुम्हाला M2M फेरीजने तुमची जर्नी प्लॅन करायची आहे तर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत तिकडे बुकिंग करायला. फर्स्ट ऑप्शन आहे जो तुमचं ऑनलाईन पोर्टल आहे, तिकडे तुम्ही बुकिंग करू शकता आणि त्याच्याबद्दलच मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आम्ही आमचं बुकिंग कसं केलं आहे ते. प्लस दुसरं ऑप्शन एक असा आहे की तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट सेंटरलाही कॉल करू शकता अँड देन जे काही कॉन्टॅक्ट सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला प्रोसिजर सांगतील ते प्रोसिजर्स फॉलो करून तुम्ही तुमचं बुकिंग पण करू शकता. मी या सकाळी तुमच्या कॉन्टॅक्ट सेंटरला कॉल केला होता हे विचारायला की जर माझ्याकडे 2 व्हीलर आहे तर त्याचं जे बुकिंग आहे ते ऑन अरायवलच करायचं आहे की मी आता ते ऑनलाईन पोर्टल थ्रू पण करू शकतो. कारण काय आहे ना, मी काही ब्लॉग्स बघितले, त्या ब्लॉग्समध्ये बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की तो ऑन अरायवल जाकेही करना है, ऑनलाईन पोर्टल पे अवेलेबल नाही आहे. बट ते ब्लॉग्स थोडेसे जुने आहेत आणि असं होतं की ज्या ब्लॉग्सला जास्त व्ह्यूज आहेत ते ब्लॉग्स यूट्यूबवर सारखे दिसत राहतात अँड वी टेन टू वॉच दोज ब्लॉग्स ऑनली. तर म्हणून मी हा 9 एप्रिलला तुमच्यासाठी एक लेटेस्ट ब्लॉग घेऊन येत आहे, ज्याच्यात मी सांगतो की कॉन्टॅक्ट सेंटरने क्लिअरली सांगितलं आहे की तुम्ही आता ऑनलाईन पोर्टल थ्रू तुमच्या 2 व्हीलरचं बुकिंग देखील करू शकता. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की M2M फेरीजचं तुम्ही बुकिंग जे आहे ते ऑनलाईन पोर्टल थ्रू कसं करू शकतात. आणि जर तुम्हाला बुकिंग करायच्या आधी काही क्वेरीज असतील तर त्या क्वेरीजचं रिझोल्युशन मला कुठे मिळेल. सो लेट्स गो टू देअर पोर्टल. सो M2M फेरीज, M2Mferries.com हे त्यांचं ऑफिशियल पोर्टल आहे. सो या पोर्टल थ्रू तुम्ही तुमची जी जर्नी आहे ती प्लॅन करू शकतात आणि तिकडे बुकिंग पण करू शकतात. बुकिंग करायच्या आधी आपल्या मनात भरपूर काही क्वेरीज असतात की मी बुकिंग कसं करणार, माझ्याकडे पेट आहे, कॅन आय कॅरी दॅट पेट, तिथे ऑनबोर्ड स्मोकिंग अलाउड आहे का, बऱ्याच काही काही गोष्टी असतात. तर तिकडे एक FAQचा अख्खा सेक्शन आहे. FAQs इज नथिंग बट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, जे आपल्या सगळ्यांनाच असतात. तर या FAQs थ्रू ना तुम्ही गो थ्रू करू शकतात आणि इकडे तुम्हाला तुमच्या जे काही क्वेश्चन्स आहेत, ज्या काही क्वेरीज आहेत त्याचे रिझॉल्युशन्स तुम्हाला इथे मिळतील. तर मी तुम्हाला पटकन त्यातल्या त्यात काही ज्या कॉमन आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो, ज्या क्वेरीज असतात. की सगळ्यात पहिले मी तिकीट कसं बुक करणार. सो यू हॅव अन ऑप्शन, M2M फेरीजवर जा किंवा त्यांच्या कस्टमर केअर नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि ती टीम जी आहे ती तुम्हाला हेल्प आउट करेल की कसं बुकिंग होऊ शकतं. वॅक्सिनेशन रिक्वायर्ड आहे की नाही. सो ॲज ॲट 9 एप्रिल त्यांच्या पोर्टलवर अजूनही त्यांनी वॅक्सिनेशनची अट जी आहे ती ठेवलेली आहे. माझ्याकडे पेट आहे, कॅन आय टेक माय पेट. येस, ऑफकोर्स यू कॅन ट्रॅव्हल विथ युअर पेट्स. तर तोही ऑप्शन तुमच्याकडे आहे. डेडिकेटेड झोन्स आहेत त्यांच्यासाठी. समजा मी माझ्या ट्रॅव्हल टाईमच्या खूप आधी पोचलो तर टर्मिनलवर कुठे पार्किंगचा ऑप्शन आहे का, वेटिंग एरियाबद्दलही त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. होतं कधी कधी आपण आपल्या जर्नीच्या बऱ्याच आधी पोचतो तर मग तिथे कुठे गाडी पार्क करायची क्वेरीज असतात आपल्याकडे. त्याच्यानंतर CCTVs आहेत की नाही, मी तिकीट्स ट्रान्सफर करू शकतो की नाही. दिस इज द व्हेरी कॉमन थिंग आपल्या सगळ्यांना आठवतं की मी समजा कॅन्सल झालो तर माझ्या जागी मी दुसऱ्या कोणाला पाठवू शकतो का. आणि प्लस तुम्हाला तुमचे प्रूफ, ID प्रूफ तर कॅरी करायचेच आहेत, तेही त्यांनी दिलेलं आहे. स्मोकिंग इज नॉट अलाउड ऑन द शिप, तर कुठेही नाही. तर त्यांनी एवढं पण सांगितलं की टर्मिनल एरियात पण तुम्ही नाही स्मोक करू शकत. सो देर आर नो डेडिकेटेड स्मोकिंग झोन्स. त्यांच्या स्केड्युल्सबद्दल तुम्हाला इकडे त्यांनी दिलेलं आहे की कोणते कोणते स्केड्युल्स आता सध्या करंटली ओपन आहेत. तर हे बघा, 9 एप्रिल टू 20 एप्रिल तुमची जी जर्नी आहे ही फक्त या 20 एप्रिलच्या आधीची असेल तरच तुम्ही बुक करू शकतात. ऑर एल्स यू हॅव टू वेट अंटिल दी स्लॉट्स आर ओपन.
तुमच्या वेबसाईटवरनं त्यांनी बरोबर हे दाखवलेलं आहे, पण जेव्हा तुम्ही मोबाईल थ्रू हा ॲक्सेस करतात ना, तर ते थोडंसं कन्फ्युजन होतं. आमच्या बाबतीतही घडलं. आम्हाला आधी असं वाटलं की हे 1 महिन्या आधीचं तुम्ही करू शकतात, बट तसं नाही आहे. सो जर तुम्ही बुक नाव या सेक्शनवर येतात, जे त्यांचं मेन पेज आहे, हे बघा इकडेही त्यांनी हे क्लिअरली मेन्शन केलं आहे, आवर शेड्यूल इज लाईव्ह टिल दी 20th एप्रिल. सो तुमची जर्नी जी आहे ती या डेटच्या आधीची पाहिजे, वेदर इट्स अ वन वे ऑर अ राऊंड ट्रिप. ठीक आहे, तर आम्ही ऑलरेडी आमचं बुकिंग केलेलं आहे, आमच्याकडे आमचे रिसिप्ट्स वगैरे सगळं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की बुकिंग करताना आम्हाला कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करावे लागले ते. सो द फर्स्ट ऑफ ऑल इट्स अ राऊंड ट्रिप आम्ही घेत आहोत, कारण दोघांचा प्रोसिजर सारखंच आहे, त्यामुळे वन वे काय राऊंड ट्रिप काय आम्ही जास्त कन्व्हिनियंट दाखवतो राऊंड ट्रिप तुम्हाला. सो बाय डिफॉल्ट मुंबई टू मांडवा हेच असतं. तुमची जी जशी जर्नी स्टार्ट होणार त्याप्रमाणे तुम्ही चेंज करा. 20 तारखेच्या आधीची डेट घेतो मी, सो आय विल कीप ॲट 17th एप्रिल. रिटर्न जर्नी मी 19 ची ठेवतो. नंबर ऑफ पॅसेंजर्स, जर तुमच्याबरोबर कोणी लहान मुलं असतील आणि इफ दे आर बिलो 3 years ऑफ देअर एज, तर ते इन्फंट म्हणून काउंट होतात. एनीवन अबाव 3 years इज काउंटेड ॲज अन ॲडल्ट. तर माझ्याबरोबर टोटल 5 जण आहेत, मी, माझी वाईफ, अथर्व आणि माझे आई बाबा. आय गॉट 5 ॲडल्ट्स. तुमची व्हेकल जी आहे ती तुम्ही इथे बघू शकतात, कार, बाईक, सायकल, बसविषयी तुम्ही त्या कॉन्टॅक्ट सेंटरला कॉल करून विचार की किती मोठी बस अलाउड आहे. असं नाही झालं पाहिजे की तुम्ही खूप मोठ्या मोठ्या बसेस घेऊन जातात आणि इट शुड क्रिएट अ प्रॉब्लेम. तर ते पहिलं तुम्ही बोलून घ्या. सिन्स आम्ही कारनी जात आहोत तर आम्ही कार सिलेक्ट करतो. बायकर्स ज्यांना काही क्वेरीज असतील तुम्ही बाईकवाल्यांनी या, तुम्ही त्यांना आधी FAQs वाचा, नाही कळले कॉन्टॅक्ट सेंटरला कॉल करा. एव्हरीथिंग इज क्लिअर, गो हेड विथ दी बुकिंग्स. आय विल गो विथ दी कार. सिन्स आमच्याकडे कोणतेही पेट नाही आहे त्यामुळे सिलेक्ट इट. तुमच्याकडे असेल तर सिलेक्ट करा. एक लक्षात ठेवा की जे ऑप्शन्स तुम्हाला सूट होतात त्याप्रमाणे तुमचे चार्जेस लागणार आहेत. सिन्स आमच्याकडे पेट नाही आहे तर मला पेटचे चार्जेस नाही लागत आहेत. तुम्हाला तुमच्याकडे जर समजा एखादा डॉग असेल किंवा कॅट असेल तर त्याचे चार्जेस तुम्हाला नक्की लागणार या पोर्टलवर, तर ते तुम्हाला तुमच्या याच्याप्रमाणे बघावे लागतील. सो नाव लेट्स कम टू दी जर्नी पार्ट. मुंबई टू मांडवा आहे 17th एप्रिलला. आय गॉट 4 ऑप्शन्स. 7:30ची पहिली फेरी आहे, मग 11, मग 3 आणि मग 7. आय विल कीप इट ॲट 11 AM. पॅसेंजर सिटिंग्स आहेत ना, हे त्यांनी 3 ह्याच्यात स्प्लिट केलेत. द चीपेस्ट वन इज दी स्कोडा कुशॅक झोन, दॅट्स 370. थोडा हाय एंडला 460 अँड द टॉप एंड इज ॲट 1250 विच इज दी स्कोडा सुपर्ब लाउंज. सो प्रत्येक ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स आहेत. कुशॅक झोनवाले ह्या बाकीच्या दोन झोन्समध्ये जाऊ शकत नाही. 460 वाला जो आहे तो सुपर्ब लाउंजमध्ये जाऊ शकत नाही. बट जो टॉप एंडला आहे 1250 वाला, ही कॅन रोम एनिवेअर. सो ही हॅज ॲक्सेस टू ऑल द 3 झोन्स. तर हे सगळे एकदा तुम्ही रीड करून घ्या. तुम्हाला ह्याच्यात जर डाऊट असेल की ह्याच्यात मील्स इन्क्लुडेड आहेत की नाही, इमिजिएटली गो बॅक टू द FAQs. मील्सबद्दल त्यांनी ऑप्शन दिलेला आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे, अँड देन तुम्ही इथे तुमचा जो स्लॉट आहे तो सिलेक्ट करा. सो आय विल ट्राय टू कीप माय जर्नी ॲज इकॉनॉमिकल ॲज पॉसिबल, कारण ही जास्तीत जास्त 1 तासाची जर्नी आहे. तर व्हेकल अवेलेबिलिटी पण सांगतोय, सगळं काही अवेलेबल आहे. यू डोंट हॅव टू सिलेक्ट एनिथिंग हिअर, जस्ट नेक्स्ट. आता तो सांगतोय मांडवा टू मुंबई जे आहे तेही तुम्ही स्लॉट आत्ताच बुक करा. तर मी 12चा स्लॉट घेतो, अगेन 370. एक तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे की ह्यांचे जे स्लॉट्स आहेत ना हे फिक्स नाही आहेत. हे प्रत्येक दिवशी हे स्लॉट्स चेंज होत राहतात. तर तुमच्या अवेलेबिलिटीप्रमाणे, तुमच्या जर्नीप्रमाणे तुम्हाला तुमचे स्लॉट्स बुक करावे लागतील आणि बघावे लागतील, आणि तुमचा टाईम त्याप्रमाणे तुम्हाला ॲडजस्ट करावा लागेल. सो लेट्स गो. आता ह्याच्यातनं तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे की तुमच्याकडे जर 4 व्हीलर आहे तर ह्याच्यात जितके ब्रँड्स आता सध्या इंडियामध्ये आहेत सगळ्यांचे डिटेल्स त्यांनी इकडे दिलेले आहेत. अँड द चार्जेस जे काय आहेत त्या कारचे ते त्या गाडीच्या मेकपासून ते डिफर करतात. सो फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे वॅगनार, तर मी आता ह्याचं जाऊन बघतो की मी मारुती सुझुकी घेतो, वॅगनार घेतो, आणि इट कॉस्ट मी 1020. ठीक आहे. थोडी हाय एंड कार आहे, समजा तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल BMW आहे, BMW जी M2 सिरीजमध्ये, सो इट विल कॉस्ट यू 1020.
220 रुपीज. जर तुमच्याकडे लेट्स टेक दी हायेस्ट एंड कार, द लंबोर्गिनीज ओरुस, इट कॉस्ट यू 1720. तर प्रत्येक गाडीच्या मेक प्रमाणे त्याचे जे चार्जेस आहेत ते चेंज होत राहणार. ओके, सो आय विल स्टिक टू माय कार विच इज मारुती सुझुकी वॅगनर. अँड नेक्स्ट. ओके, सो आता तो तुम्हाला पॅसेंजर डिटेल्स इनपुट करायला सांगणार आहे, कारण हे इनपुट केल्यानंतर ही जी बुकिंग समरी आहे हे फायनल तुम्हाला प्रिंट होऊन तुमच्या ईमेल ॲड्रेसवर तुम्हाला हे डिटेल्स ती लोक पाठवणार आहेत. एकदा सगळं चेक करून घ्या. 17 एप्रिल आहे, 11 AM आहे, 5 लोकांचे 1850 झालेले आहेत. गाडीचे चार्जेस इज 1020 विच आर ओव्हर अँड अबव दी पॅसेंजर चार्जेस. 19 एप्रिल आहे. ओके, सो माय टोटल कॉस्ट नाव इज 5740 फॉर अ रिटर्न जर्नी. ठीक आहे. अँड तुम्ही बघू शकता जर रिटर्न केलं म्हणून तुम्हाला कोणी डिस्काउंट दिलेलं नाही आहे. सो दे काउंट इट ॲज वन वे जर्नी ओनली. अँड नाव लेट्स इनपुट द डिटेल्स. सो शौनाक, गरुड, just put some dummy email and number. Okay, पोर्टल कधी कधी स्लोही होतं, बट मोस्ट ऑफ द टाइम त्यांनी जास्त चांगली सर्व्हिस दिलेली आहे. सो नाव यू आर नॉट येट टू द बुकिंग दी फायनल पेमेंट पेज. तर हे एकदा फायनल बुकिंग समरी चेक करून घ्या. मुंबई टू मांडवा 17 एप्रिल 11 AM, सगळं काही बरोबर आहे. 19 एप्रिल. ओके ओके, एकदा तुम्ही वन वेला बुक केलं ना की ऑटोमॅटिक तो कॉपी पेस्ट मारल्यासारखं आहे. रिटर्न जर्नीला तीच आहे. सो यू अग्री द टर्म्स अँड कंडिशन्स. पाहिजे तर तेही एकदा तुम्ही वाचून घ्या. जस्ट राईट नाव कन्फर्म. नाव इट विल टेक यू टू दी फायनल पेमेंट पेज. इथे मी कोणतेही डिटेल्स आत्ता सध्या मी काही टाकणार नाही आहे. तुम्हाला डेबिट कार्ड थ्रू पेमेंट करायची आहे, क्रेडिट कार्ड थ्रू करायची आहे, तर ते डिटेल्स तुम्ही इथे टाकू शकतात. जर तुमच्याकडे UPI थ्रू पेमेंट करायची आहे तर त्यांच्या QR कोड जनरेट करून तुम्ही पेमेंट करू शकतात. तुमची ते ID वगैरे टाकू शकतात. आम्ही नेट बँकिंग थ्रू केलेलं, तर त्यामुळे नेट बँकिंग थ्रू करताना आमची अवेलेबल बँक होती, इथे लिस्टेड होती, तर आम्ही तसं पेमेंट करून फायनली सगळं पेमेंट झालं ना की तुम्हाला त्यांच्याकडनं एक कन्फर्मेशन SMS पण येतो आणि एक ईमेल सुद्धा येतं. तर जेव्हा तुम्ही हे पेमेंट्स करत असतात तर गाईज प्लीज मेक शुअर की तुम्ही जे ईमेल ॲड्रेस देत आहात तो एकदम ॲक्युरेट असला पाहिजे. कारण काय होणार माहिती आहे, जर तुमच्या ईमेल ॲड्रेसमध्ये थोडी जरी मिस्टेक असेल तो ईमेल इधर एका इनकरेक्ट ईमेल ॲड्रेसवर जाईल किंवा डिलिव्हरी फेल होईल त्या ईमेलची. तर त्यामुळे बी व्हेरी केअरफुल इनपुट करताना. आणि जस्ट इन केस, इन द वर्स्ट सिनारिओ, समजा जर तुमच्याकडनं काही ईमेल इनपुट करताना चुकी झालेली आहे आणि तुम्हाला ईमेल आला नाही तर इमिजिएटली त्या कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्यांना त्यांचे डिटेल्स वगैरे सांगा की आम्ही या दिवशी पेमेंट केलेली आहे वगैरे, सगळं क्लिअर करून टाका. सेकंडली, समजा जर तुम्ही पेमेंट करताना ट्रान्झॅक्शन फेल झालं किंवा तुमच्या अकाउंटला डेबिट झालं आहे पण तुम्हाला कन्फर्मेशन ईमेल आलेलं नाही आहे, तर इमिजिएटली त्या कॉन्टॅक्ट सेंटरलाही फोन करा. लगेच तुमचा सगळा इश्यू त्यांना समजावून सांगा. अँड वेदर ऑर नॉट तुम्हाला सेकंड ट्रान्झॅक्शन करायचं आहे ते तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा. अँड देन इट्स ऑल युअर कॉल की वेदर यू नीड टू वेट अंटिल द रिफंड इज बॅक इन युअर अकाउंट ऑर तुम्ही आत्ता पे करा अँड दे विल रिफंड यू बॅक. दॅट्स ऑल युअर कॉल अँड ॲज पर द डिस्कशन्स यू हॅव विथ दोज कॉन्टॅक्ट सेंटर टीम मेंबर्स. हां गाईज, आम्ही तुम्हाला दाखवलं की आम्ही आमच्या 4 व्हीलरचं बुकिंग कसं केलं आणि ती इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्याबरोबर देखील शेअर केली. तर एक सांगायचं राहिलं त्यावेळेला आणि ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ते जे चार्जेस आहेत 370, 460 अँड 1250 दीज आर पर पर्सन चार्जेस. सो इट डझंट मेक एनी डिफरन्स. तुम्ही तुमच्या 4 व्हीलरमध्ये येत आहेत, 2 व्हीलरवर येत आहेत, सायकलवर येत आहेत, बसवर येत आहेत किंवा तुमच्याकडे कोणतेही व्हेकल नाही आहे, हे पर पर्सनचे चार्जेस आहेत अँड ते सगळ्यांसाठी सेम आहेत. सो असं नाही की मी कारमध्ये येतो तर 370 माझ्यासाठी ॲप्लिकेबल आहेत, मी 2 व्हीलरला तर थोडे कमी आहेत. नाही, पॅसेंजरचे चार्जेस फिक्स आहेत आणि जे व्हेकल्स आहेत त्याचे चार्जेस वेगळे आहेत. आणि तुम्हाला मी तसं दाखवलंच होतं की प्रत्येक गाडीचे जे आहेत मेकप्रमाणे त्याचे चार्जेस आहेत. जर हाय एंडची गाडी आहे तर त्याचा चार्ज जास्त आहे, थोडी इकॉनॉमिकल कार असेल तर त्याचे चार्जेस कमी आहेत.
तर गाईज बुकिंग करताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे FAQs बघायला अजिबात विसरू नका. तर हा जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल हिट करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा भाई M2M फेरीजने एक बार तो ट्रॅव्हल करणार आहे तर नक्की ट्रॅव्हल करा. M2M फेरीजबद्दलचा जो ब्लॉग आहे आणि आम्ही ज्या रिसॉर्टला जाणार आहोत ते ब्लॉग्सही येतील. टिल देन कीप वॉचिंग.